पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार। फडणवीसांची कीव येते पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। बीएमसीमध्ये कोविड घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली, मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीमधल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जनआक्रोश। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मंत्र्यांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैसे उधळले, तर बनियन लुंगी घालून शिंदेच्या आमदारांवर निशाणा। मतचोरी विरोधामध्ये इंडिया आघाडीचा एल्गार। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक। मोर्चा पोलिसांनी संसदेजवळ अडवला। अनेक खासदार ताब्यात। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। मतचोरीचं सत्य देशासमोर, आम्हाला शुद्ध मतदार यादी हवी। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी, तर भेकड सरकारकडनं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्त्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांचा संताप। कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपासंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडनं पुन्हा ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार। परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेकडनं करडी नजर। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी। सुप्रीम कोर्टाचा नकार। याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीमध्ये मोठा राडा। मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले। बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातला पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी। 15 ऑगस्टला मंत्री आदित्य तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। मराठा सैन्याचे सरदार अगुजी भोसलेंची तलवार महाराष्ट्रामध्ये येणार। मंत्री आशिष शेलार यांनी लंडनहून तलवारीचा ताबा घेतला। लवकरच महाराष्ट्रामध्ये आणणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन। कोल्हापुरातील महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टामध्ये गुरुवारी पुढची सुनावणी। महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीमध्ये आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला दिली जाईल। पुण्याच्या खेड तालुक्यामधील पाईटमध्ये भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात। कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिलांचा मृत्यू, 35 भाविक जखमी। खेड भाविक अपघातातील मृतांच्या वारसाला राज्य सरकारकडून 4 लाखांची मदत, तर पंतप्रधान कार्यालयाकडूनही घटनेची दखल घेत 2 लाखांची मदत आणि जखमींसाठी 50,000 रुपयांची घोषणा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।